पाड कसा लागतोय? एक नंबर एकदम आणि वास कसा आहे? सुंदर एकदम मस्त. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण ओबाळे. हे माझे चुलते आहेत विश्वंभर ओबाळे, जे स्वतः मिलिटरीमधून निवृत्त होऊन RTO ऑफिस या ठिकाणी ते वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतात आणि राज्यस्तरावर धावपटूसुद्धा आहेत ते. तर ते आज शेतामध्ये आले. आंबा उतरलेला आहे, पहा हा मोठा असा आंबा आहे, गावरान आंबा. परंतु आम्ही सहज चक्कर मारायला आल्यानंतर या आंब्याखाली आम्हाला अस्सल पाड सापडला तात्यांना. तर ते पाड वास कसा येतो आता आंब्याचा? एकदम सुगंधित, मस्त एक नंबर. किती दिवसांनी पाड खायला मिळते तुम्हाला? 1 वर्षांनी खाल्ला आहे. गेल्या वर्षी पाड खाल्ला होता. पाड पाड 10 वर्ष झाले बघा, म्हणजे शहरामध्ये गेल्यावर, शहरी बाबू झाल्यावर निसर्गापासून आपण काय मुकतो. 10 वर्षानंतर त्यांनी पाड खाल्ला आहे. आंबा खाल्ला गेल्या वर्षी, पण पाड. तर असा हे आंबा, या गावरान आंब्याचा अस्सल पाड ते या ठिकाणी खात आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. पहा, तुम्हीसुद्धा आपल्या निसर्गाकडं, गावाकडं गेलं पाहिजे आणि या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. नक्की आपण रोजगारासाठी जातो बाहेर, पण आपलं गाव पण आपण हरवून बसतो. खरोखर उन्हाळ्यामध्ये आंब्याची मजा आहे ना, काय और आहे. पण यावर्षी उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला आहे. आम्ही सहज चक्कर मारायला आलो, तर हा पाड खायला आमचे तात्या पाड खात आहेत. बघा, सुंदर असा पाड, गावरान आंब्याचा पाड. कसं वाटतंय पाड खाल्ल्यावर? एकदम संतुष्ट, भारी, समाधान वाटतं, आनंद वाटतो. बघा, गावरान आंब्यात मजा आहे का असं जे आपले कलमी वगैरे आंबे, तुम्हाला काय वाटतं? दोन्हीत काय फरक आहे? नाही, गावरान आंबामध्येच मजा आहे आणि खूप चविष्ट आहे. म्हणजे